नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कॉम्पिटिटिव्ह पर्स्पेक्टिव्हच्या आजच्या भागामध्ये आपण 7 नोव्हेंबर 2024च्या न्यूजपेपरमधल्या घडामोडी बघणार आहोत. अमेरिकेत पुन्हा ट्रम्प, जम्मू काश्मीर विधानसभेत विशेष दर्जासाठी ठराव, घड्याळ न्यायप्रविष्ट असल्याचे जाहीर करा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी, कलम 341, बांधवगड हत्ती मृत्यूचं नेमकं कारण, QS आशिया क्रमवारी, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम, सिकंदर शेख रुस्तम ए हिंद, बुलडोझर कारवाईबाबत UP सरकारला न्यायालयाचे निर्देश, विद्यालक्ष्मी योजना, डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा कर्णधार, हलकी अवजड वाहने चालवण्यास परवानगी आणि वंदे मातरम काव्यास 150 वर्ष पूर्ण. हे काही महत्त्वाचे आजचे मुद्दे आहेत. सुरुवात करूयात पहिल्या न्यूजपासून. अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झालेली आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या कमला हॅरिस यांचा पराभव केला. बऱ्याचदा अशा ज्या निवडणुका होतात तेव्हा तेथील प्रमुख पक्ष नेमके कोणते आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, तर ते लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ठरलेले आहेत. त्याचबरोबर सेनेटमध्ये देखील रिपब्लिकन पक्षाची आता पक्षीय बलाबल जे आहे, बळ जे आहे, तर ते वाढताना दिसतंय. अध्यक्षीय निवडणुकीबरोबरच रिपब्लिकन पक्षाने सेनेटच्या काही जागांसाठी झालेल्या मतदानात डेमोक्रॅट्सकडून 3 जागा जिंकत सेनेटमध्ये आता बहुमत मिळवलेलं आहे. या बहुमतामुळं डोनाल्ड ट्रम्प यांचं बळ वाढणार आहे. प्रतिनिधी गृहामध्ये देखील रिपब्लिकन बहुमत येण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाताना दिसते. सो एकूणच जे काही इलेक्टोरल प्रोसेस होती, तर त्या इलेक्टोरल प्रोसेसचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की एकूण 538 मते त्या ठिकाणी होती. त्यापैकी रिपब्लिकनला जवळपास 292, तर डेमोक्रॅटिकच्या कमला हॅरिस यांना 224 इतकी इलेक्टोरल मतं मिळाली. बहुमतासाठी त्यांना 270 इलेक्टोरल वोट्सची त्या ठिकाणी गरज होती आणि फायनली ती मॅजिक फिगर गाठल्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एकदा 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेचे निवड झालेली आपल्याला दिसते. आता खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आपल्याला बघायच्या आहेत. त्यामुळं 1 बाय 1 वेगवेगळे मुद्दे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. ट्रम्प यांचा जन्म 14 जून 1946ला न्यूयॉर्कमधल्या क्वीन्स या ठिकाणी झाला. पेनसिल्व्हानिया विद्यापीठात व्हार्टन स्कूल ऑफ फायनान्स अँड कॉमर्समधून त्यांनी 1968 मध्ये फायनान्सची पदवी घेतलेली आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशन असं त्यांनी त्यांच्या वडिलांद्वारे स्थापन केलेल्या रिअल इस्टेट कंपनीचं नामकरण 1971 मध्ये केलं आणि त्याच्यातर्फे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्या केल्या जात होत्या. ट्रम्प यांनी 2004 मध्ये द ॲप्रेंटिस या चित्रपटाद्वारे रिॲलिटी TV मध्ये पदार्पण केलं आणि खऱ्या अर्थानं अमेरिकेतील सर्वसामान्य जनमानसांपर्यंत ते प्रसिद्ध झाले ते या द ॲप्रेंटिस या चित्रपटाद्वारे किंवा या रिॲलिटी TVमुळं. 78 वर्षाचे असलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सर्वाधिक वयाचे अध्यक्ष ठरलेले आहेत. याच्या आधीचे अध्यक्ष असणारे जो बायडेन यांनी जेव्हा 2017 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतलेली होती तेव्हा त्यांचं वय 78 वर्ष 61 दिवस इतकं होतं. डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी 2025ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतील आणि त्यावेळी त्यांचं वय 78 वर्ष आणि 219 दिवस इतकं असेल आणि म्हणूनच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वयाचे राष्ट्राध्यक्ष, तर हा शिक्का किंवा आपण असं म्हणूयात की ही ओळख अजून एक डोनाल्ड ट्रम्प यांची लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करूयात. त्याच्यानंतर बघा, उषा चिलुकुरी सेकंड लेडी. आता ह्या ज्या काही न्यूज बघतोय आपण त्या डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष किंवा अमेरिकेची इलेक्शन याच हेडिंग अंतर्गत आपण बघतोय. त्यामुळे तुम्हाला त्या न्यूज ज्या आहेत तर त्या टायटलवरती किंवा कव्हरवरती थंबनेलवरती दिसणार नाहीत. एक मूळ भारतीय वंशाच्या महिलेला प्रथमच अमेरिकेची सेकंड लेडी होण्याचा बहुमान मिळणार आहे. सो राष्ट्राध्यक्षांच्या ज्या पत्नी असतात त्यांना अमेरिकेमध्ये फर्स्ट लेडी असं संबोधलं जातं, तर उपाध्यक्ष जे असतात अमेरिकेचे नवनिर्वाचित तर त्यांची जी पत्नी आहे तर त्यांना सेकंड लेडी असं संबोधलं जातं. सो
अमेरिकेमध्ये उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या पत्नी उषा चिलुकुरी या मूळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत आणि त्यामुळं मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या कुठल्या तरी व्यक्तीची सेकंड लेडी अशी ओळख त्या ठिकाणी होताना दिसते. सो 38 वर्षीय त्यांच्या जे.डी. व्हान्स यांच्या पत्नी यांनी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. आंध्र प्रदेशमधल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातलं वडलूरू हे त्यांचं मूळ गाव आहे. तिथून त्यांचे वडील हे स्थलांतरित झालेले होते अमेरिकेमध्ये आणि त्या पश्चात त्यांनी देखील तिथं शिक्षण घेतलं. कायद्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. ओहियो या ठिकाणी विजयी झालेले 40 वर्षीय जे.डी. व्हान्स यांच्याशी मग उषा यांचा विवाह झालेला होता. सो लक्षात ठेवा, उषा चिलुकुरी यांच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. आता बघा, हाऊसमध्ये 6 भारतीय वंशाचे उमेदवार विजयी. बऱ्याचदा इतर देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा काही समावेश आहे का तिथल्या राजकीय प्रक्रियेमध्ये, तर त्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. अमेरिकी काँग्रेसच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या कनिष्ठ सभागृहामध्ये भारतीय वंशाचे जवळपास 6 उमेदवार विजयी झालेले आहेत आणि सध्याच्या काँग्रेसमध्ये ही संख्या 5 इतकी आहे. वकील सुहास सुब्रमण्यम हे व्हर्जिनिया आणि संपूर्ण पूर्व किनारपट्टीतून विजय मिळवणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. सो इथं प्रथम घटना आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठल्या तरी देशाच्या इलेक्टोरल प्रोसेसमध्ये भारतीय वंशाचे लोक निवडून येणं, या दोन्ही कंटेक्स्टमध्ये हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. मग त्याच्यामध्ये बघा, सुहास सुब्रमण्यम आहेत, त्याच्यानंतर राजा कृष्णमूर्ती आहेत, प्रमिला जयपाल आहेत, श्री ठाणेदार आहेत, रो खन्ना आणि डॉक्टर ॲमी बोरा यांचा विचार आपण या 6 प्रतिनिधींमध्ये करू शकतो. त्यांच्याबद्दलचे डिटेल्स त्या ठिकाणी आहेत. याच्या सगळ्या PDF आपल्या मोबाईल ॲपवरती उपलब्ध आहेत, तर तिथून तुम्ही त्या डाउनलोड डायरेक्टली करू शकता. बघा, अमेरिका प्रथम धोरणाचा भारतीय व्यापाराला फटका. पुढचा मुद्दा आहे. आपण एकाच शॉर्टमध्ये सगळ्या प्रकारच्या न्यूज ज्या आहेत तर त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे विजा धोरणात पण बदल होण्याची शक्यता आहे. H1B विजा म्हणजे भारतीय किंवा कुठल्याही देशातल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा अमेरिकेमध्ये नोकरीसाठी जायचं असतं तर तेव्हा तो ज्या विजासाठी अप्लाय करतो तर तो आहे H1B विजा. सो H1B विजाचं रूपांतर पुढं ग्रीन कार्डमध्ये होऊ शकतं आणि ग्रीन कार्डचं रूपांतर पुढं अमेरिकेची सिटिझनशिप याच्यामध्ये होऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून भारतातून किंवा कुठल्याही देशातून अमेरिकेमध्ये नोकरीच्या निमित्तानं जाणाऱ्या व्यक्तीला H1B विजामध्ये इंटरेस्ट जास्त असतो. या H1B विजाच्या ज्या अटी आहेत तर त्या अटी थोड्याशा जाचक किंवा कठोर करण्याचं काम याच्या आधीच्या कारकिर्दीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं होतं आणि त्यामुळं आता देखील हीच पॉलिसी जी आहे अमेरिकन फर्स्ट पॉलिसी तर ती पुढं जाऊ शकते. सो त्यामुळं अशी शक्यता वर्तवली जाते की या धोरणाचा फटका जो आहे तर तो भारतासह इतर देशातले जे इमिग्रंट्स आहेत जे नोकरीच्या निमित्तानं अमेरिकेमध्ये जात आहेत तर त्यांच्यावरती त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याचबरोबर ऑक्टोबर 2020 ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख टेरिफ किंग म्हणून देखील केलेला होता. सो कुठंतरी भारताच्या आणि अमेरिकेच्या व्यापाराबद्दल हे सूचक वक्तव्य केलेलं दिसतं, कारण अनेक गोष्टी भारत ज्या आयात करतोय तर त्याच्यावरती अतिरिक्त स्वरूपातलं शुल्क लागू केलं जात आहे आणि अशा वेळी मागं हार्ली डेव्हिडसनच्या बाबतीमध्ये देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी हे शुल्क कमी करण्याची मागणी त्या ठिकाणी केलेली होती. अमेरिका पुन्हा महान बनवूया, मेक अमेरिका ग्रेट अगेन ही ट्रम्प यांची निवडून आल्यानंतरची घोषणा आहे आणि त्यामुळंच ही घोषणा काहीतरी नव्या गोष्टींची नांदी आहे असं मानली जाताना दिसते. ट्रम्प यांचा विजय याच्यामध्ये काही लाभ झाले, काही तोटे देखील झालेले दिसतात, ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल रुपयाचा प्रति डॉलर 84.30 नीचांक नोंदवला गेला. आता हे काही फक्त ट्रम्प निवडून आले त्याच्यामुळं नाही, मागच्या काही एपिसोडमध्ये आपण बघतोय की कंटिन्युअसली डॉलरचं महत्त्व जे आहे तर ते वाढत जात आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये रुपया हा नीचांकी पातळीवरती जाताना दिसतोय. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट्स जे आहेत तर त्या आपल्या शेअर मार्केटमधल्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या काढून घेतल्या जातात. सो त्याचा देखील परिणाम इथं होताना दिसतो. बिटकॉइन मात्र विक्रमी उच्चांकावरती गेलेला दिसतो ट्रम्प यांच्या पुनरागमनामुळं. सोनं 3 सप्ताहापूर्वीच्या नीचांकावरती गेलेलं दिसतं. आता हे साहजिकच रिलेशन आहे
आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा शेअर मार्केट उसळी मारतं तेव्हा सोन्याचे भाव जे आहेत तर ते कमी होतात आणि जेव्हा शेअर मार्केट पडत असतं तेव्हा सोन्याचे भाव वाढत असतात. भारतीय व्यापारावरती पण याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पद्धतीनं परिणाम होऊ शकतं, कारण भारताच्या IT निर्यातीपैकी जवळपास 80% निर्यात ही अमेरिकेला होते. विजा धोरणात बदल केल्यामुळं IT निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला फटका बसू शकतो. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणजे आतापर्यंत तरी होता. जर 2023-24 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे, पण दुसऱ्या क्रमांकावरती अमेरिका आहे. सो अमेरिकेसोबत भारताचा वार्षिक व्यापार 190 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रकमेचा आहे. मग या केसमध्ये अमेरिकेनं जर सँक्शन्स आणखी लागण्याचा प्रयत्न चीन बरोबर केला, चीन बरोबर अमेरिकेचे व्यापारी संबंध जे ऑलरेडी ताणलेले गेलेले आहेत ते आणखी ताणले गेले तर त्याचा फायदा निश्चितपणे भारताला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे 2 टायटलच्या न्यूज तुम्हाला दिसतात. एक म्हणजे पर्यावरणवादी चिंतेत आणि दुसरं पॅरिस करारातील हवा जाणं. सो बेसिकली पॅरिस करार जो 2015 मध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या 21व्या बैठकीमध्ये करण्यात आलेला होता, हा मुळात क्वालिफाईंग नेचरचा करार होता, ज्याच्यामध्ये कराराच्या अटी आणि शर्ती तेव्हाच अस्तित्वात येतील जेव्हा या करारामध्ये मेजर जे हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणारे देश आहेत तर ते स्वाक्षरी करतील. आणि हा करार अस्तित्वात येण्यासाठी भारत, अमेरिका, चीन, रशिया आणि युरोपीय महासंघ या जगातील सर्वात मोठ्या 5 हरितगृह उत्सर्जनातल्या भागीदार सदस्यांनी किंवा राष्ट्रांनी स्वाक्षरी करणं गरजेचं होतं. 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनीच पॅरिस करारामधून माघार त्या ठिकाणी घेतलेली दिसते आणि त्यामुळे पॅरिस करारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. नंतरच्या कालखंडामध्ये जो बायडेन यांनी पॅरिस करारामध्ये पुन्हा येण्याची सहमती दर्शवली, पण आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळं एकंदरीतच पॅरिस करार अस्तित्वात येण्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं दिसतंय. म्हणून तुम्हाला ही टायटल दिसतंय की पर्यावरणवादी चिंतेत किंवा पॅरिस करारातील हवा जाणार आणि क्वेश्चन मार्क. कारण आता डोनाल्ड ट्रम्प पॅरिस कराराबद्दल काय नेमकी भूमिका घेतात किंवा अमेरिकेची अधिकृत भूमिका त्यांच्या माध्यमातून काय असेल त्याच्यावरती पॅरिस कराराचं सर्व भवितव्य अवलंबून असेल. त्याच्यानंतरची पुढची न्यूज म्हणजे दरम्यानच्या काळात आपल्याला असं लक्षात आलं की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती वेगवेगळे खटले देखील दाखल करण्यात आलेले होते. मग या खटल्यांचं नेमकं झालं तरी काय असेल किंवा ह्या खटल्यांचं इथून पुढं काय होणार हा प्रश्न उपस्थित होतो. या खटल्यांमुळे देखील एक निगेटिव्ह पब्लिसिटी डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली होती, पण आपल्याला असं लक्षात येईल की मध्यंतरीच्या कालखंडामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला झाला, त्यांना एक बुलेट लागली आणि त्याची कुठेतरी सहानुभूती जी आहे तर ती मतपेटीमध्ये दिसेल. बघा, पुन्हा एकदा व्हाईट हाऊसच्या पायऱ्या चढण्याच्या तयारीत असणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती 4 महत्त्वाचे बेसिकली खटले आहेत. त्यातले 2 खटले हे फेडरल कोर्टमध्ये म्हणजे केंद्रीय न्यायालयात, तर 2 खटले हे प्रोव्हिन्शियल कोर्टमध्ये म्हणजेच राज्यातल्या किंवा तिथल्या प्रोव्हिन्सेसमधल्या न्यायालयामध्ये चालू आहेत. 2020 मध्ये निवडणूक निकाल उलथून टाकण्याचा प्रयत्न आणि काही गोपनीय कागदपत्र अवैधरित्या बाळगल्याच्या आरोपांवरती त्यांच्यावरती फेडरल कोर्टमध्ये खटले चालू आहेत आणि ते खटले कदाचित ते अध्यक्ष झाल्यानंतर निकाली निघू शकतात असं मानलं जातंय. त्याचबरोबर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिला गप्प करण्यासाठी पैसे देणं आणि 2020च्या निवडणुकीत जॉर्जियाच्या निकालामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न हे 2 खटले राज्यांमध्ये प्रलंबित आहे. यामधला पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिला गप्प करण्यासाठी पैसे देणं हा खटला जर लक्षात घेतला तर हाच खटला आत्ताच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देखील महत्त्वपूर्ण गाजलेला होता. मात्र अध्यक्षीय संरक्षण म्हणजे ज्या काही इम्युनिटीज आपण म्हणतो अध्यक्षांना असणाऱ्या, तर त्या कंटेक्स्टमध्ये जर विचार केला तर 4 वर्षांच्या काळात या खटल्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं देखील मानलं जाते. सो हा देखील एक अँगल महत्त्वाचा आहे. आता त्याच्यानंतर आजच्या न्यूजपेपरमध्ये अजून एक महत्त्वाची न्यूज आहे, ती म्हणजे जरी 2019 मध्ये आपल्याला असं वाटलं की आर्टिकल 370 आणि आर्टिकल 35A हे ऑपरेशनलाइज केलेलं असलं. मी ऑपरेशनलाइज हा शब्द वापरतोय कारण ते रद्द बातल करण्यात आलेलं नाही. त्याची ऑर्डर निघताना पण
डी ऑपरेशनलाइज केलं अशाच पद्धतीने निघालेली आहे, पण आपण ते रद्द केलं अशीच भाषा वापरताना दिसतो. सो जम्मू काश्मीरची विधानसभेचं गठन झालं, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला आणि तो ठराव आहे जम्मू काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळावा यासाठी राज्याच्या विधानसभेमध्ये हा ठराव संमत करण्यात आला आणि मग केंद्र सरकारनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याचं आवाहन या ठरावामध्ये करण्यात आलेलं दिसतं. सो या ठरावाच्या दरम्यान बराच गदारोळ झाला आणि आपल्याला असं लक्षात येईल की जे विरोधी पक्ष आहेत, सत्ताधारी पक्ष इथं नॅशनल कॉन्फरन्स आहे आणि विरोधी पक्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे, तर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुमश्चक्री झाली. आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा अशा पण न्यूज येताना दिसत आहेत की याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये हाणामारी झालेली दिसते आणि त्याच्यामध्ये काही आमदार जखमी देखील झालेले दिसतात. 2019 मध्ये म्हणजे जे टेक्स्ट आपण आपल्या पॉलिटीच्या पुस्तकात वाचतो की टेम्पररी ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर, तर या प्रोव्हिजन्स अंतर्गत जे 370 कलम आहे तर ते 2019च्या ऑगस्ट महिन्यामध्ये डी ऑपरेशनलाइज करून जम्मू काश्मीर राज्याचं रूपांतर जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आलेलं होतं. नॅशनल कॉन्फरन्स हा जो की जम्मू काश्मीरमधला सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष आहे, तर त्यांनी त्यांच्या वचननाम्यात किंवा जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन दिलेलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही आर्टिकल 370 जे जम्मू काश्मीरच्या नागरिकांची ओळख आहे, तिथल्या संस्कृतीची ओळख आहे आणि तिथल्या नागरिकांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे, तर ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू. आता या न्यूजवरती आपल्याला वॉच ठेवायचं आहे, कारण याच्यामध्ये पुढं काय घडामोडी घडत आहेत तर ते देखील बघण्यासारखं असेल. पण त्याच्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला डिस्कशनसाठी J&K आणि आर्टिकल 370 35A हा मुद्दा ओपन झालेला दिसतो, हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा पॉलिटीच्या न्यूजमध्ये स्टॅटिकमध्ये जाणं गरजेचं असतं, तर ते स्टॅटिकमध्ये जाण्यासाठी या न्यूज ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत. ठोस स्वरूपात इथून जरी प्रश्न नाही आला तरी आर्टिकल 370 आणि 35A पुन्हा एकदा आपण असं म्हणूयात की चर्चेत येताना आपल्याला दिसते. त्यानंतरची पुढची न्यूज आहे, घड्याळ न्याय प्रविष्ट असल्याचे जाहीर करा असं सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला पुन्हा बजावलेलं दिसतं. आता घड्याळ चिन्हाबाबतचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात ही पुढच्या 36 तासांमध्ये वृत्तपत्रामध्ये द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार गटाला, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना त्या ठिकाणी दिले. न्यायालयाने यापूर्वीच ऑलरेडी या आदेशांमध्ये असं सांगितलेलं होतं की तुम्ही घड्याळ या चिन्हाचा वापर बॅनरवरती किंवा कुठल्याही प्रचारासाठी करत असाल तर चिन्हाबरोबर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आता हा मुद्दा जर का लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये अजून एक बाब या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की तुम्ही मतदारांवरती फोकस करा. पण आता मतदारांवरती फक्त फोकस करण्यापेक्षा एवढ्या वर्ष जे चिन्ह रुजलेलं आहे त्या चिन्हावरती हक्क सांगणं हे देखील अधिकार मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा त्या ठिकाणी आहे. मराठीसह प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे 36 तासांमध्ये घड्याळ चिन्हाबाबत अस्वीकारण द्या असा आदेश अजित पवार गटातर्फे बाजू मांडणारे वकील बलबीर सिंग यांना खंडपीठाने दिला. त्याप्रमाणे तुम्हाला दिसेल की आजच्या मठामध्ये नॅशनलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्ह आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असा तुम्हाला या ठिकाणी दोघांचे फोटो दिसत आहेत, म्हणजे चिन्ह आणि अजित पवार यांचे. आणि भारत निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील नॅशनलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ हे चिन्ह दिलं आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे. अंतिम निकालाच्या अधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी नॅशनलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आगामी सर्व निवडणुकींसाठी घड्याळ हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिलेली आहे. अशी लगेच ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती आपल्याला न्यूजपेपरमध्ये आलेली त्या ठिकाणी दिसते. सो बघा, न्यायालयानं दिलेला निर्देश आणि त्याच्यानुसार आलेली ॲक्शन म्हणून दोन्ही एकाच ठिकाणी घेतलेलं आहे. जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी हे तत्व इथं काहीतरी चर्चा केलेली आहे. संविधान बाण नावाचं सदर हे महत्त्वपूर्ण ठरते. लोकसत्तामधलं पॉलिटीमधल्या वेगवेगळ्या गोष्टींचा ओहापोह केला या ठिकाणी जातो. श्रीरंजन आवटे यांचं हे सदर सध्या चालू आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या या आर्टिकलमध्ये त्यांनी आर्टिकल 341चं डिस्कशन केलेलं आहे,
ज्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला, ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यामध्ये उपवर्गीकरण करता येईल. राज्यांना त्याच्याबाबतचा अधिकार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला दिसतो आणि त्यांनी असंही सांगितलं की अनुसूचित जाती हा एकसंध वर्ग नाही, त्याच्यामध्ये देखील डिस्क्रिमिनेशन आहे. सो डिस्क्रिमिनेशन इन द सेन्स त्याच्यामध्ये देखील आपल्याला तफावत दिसते. त्यामुळं ज्या त्यातल्या उपजाती आहेत ज्यांना जास्त गरज आहे त्यांना आरक्षणाचं पर्सेंटेज जास्त असावं आणि ज्यांना कदाचित कमी गरज आहे, ज्यांचं त्या ठिकाणी सोशल अवेकनिंग चांगलं झालेलं आहे, तर त्यांना कदाचित कमी पर्सेंटेजमध्ये रिझर्वेशन असावं, असा तो निर्णय आणि त्या दृष्टिकोनातून हे उपवर्गीकरण केलं जावं असं एक महत्त्वाचा निर्वाळा जो आहे तर तो दिलेला दिसतो. याच्या आधीची केस आहे, आपल्याला पॉलिटीमध्ये GS2 मध्ये बऱ्याचदा केस लॉज अभ्यासाला असतात. इथली केस जी आहे ती EV चिन्नय्या विरुद्ध आंध्र प्रदेश 2004 या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची जी भूमिका होती तर ती याच्या अगदी उलटी होती. त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की राज्यांना अशा प्रकारे कुठलंही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये फेरफार करण्याचा, बदल करण्याचा अधिकार नाहीये. कदाचित असंही होऊ शकतं की राज्य निवडणुकीच्या तोंडावरती अशा समाज घटकांना खुश करण्यासाठी काहीतरी आरक्षण देण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यामुळं रिअल इसेन्स जो आहे तर तो त्याचा दूर होऊ शकतो. मात्र आत्ता निर्णय देत असताना DY चंद्रचूड यांनी असं म्हटलेलं होतं की अनुसूचित जातींची यादी लीगल फिक्शन आहे, अनुसूचित जातींचा वर्ग एकसंध नाही. मुळात ही यादी काय आहे तर 17 सप्टेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींच्या यादीसाठीचा मसुदा संविधान सभेमध्ये सर्वांसमोर ठेवला. त्यानुसार राष्ट्रपती त्या राज्यातील अनुसूचित जाती ठरवू शकतात, राज्यपालांची सल्लामसलत करू शकतात याच्याविषयी आणि त्यातून काही जाती वगळू देखील शकतात. हा अनुच्छेद 341 त्या ठिकाणी आहे. अगदी त्याप्रमाणे अनुच्छेद 342 मध्ये अनुसूचित जमातींविषयी सेम तरतूद त्या ठिकाणी आपल्याला दिसते. सो या यादीलाच प्रेसिडेन्शियल लिस्ट किंवा राष्ट्रपतींची यादी म्हटलं गेलं. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या जातीला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या यादीमध्ये टाकण्याचा अधिकार हा कुणाला आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतींना त्या ठिकाणी आहे. मात्र या निर्णयामध्ये निकाल देत असताना DY चंद्रचूड या ठिकाणी असं पण म्हटले की उपवर्गीकरण करणं म्हणजे कुठल्या तरी जातीला समाविष्ट करणं किंवा कुठल्या तरी जातीला वगळणं असं नसून उपवर्गीकरण करणं म्हणजे जस्ट रिस्ट्रक्चरायझेशन आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये 341 किंवा 342चं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन होत नाही. पण यातला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे याच्यासाठी लागणार आहे तो म्हणजे इम्पिरिकल डेटा. हा इम्पिरिकल डेटा कशासाठी लागणार आहे, नेमकं उपवर्गीकरण करत असताना कुणाला किती टक्के आरक्षणाची गरज आहे, कुणाचं त्या ठिकाणी सोशल स्टेटस किती प्रमाणामध्ये सुधारलेला आहे, यासाठी हा इम्पिरिकल डेटा लागणार आहे. आणि आधी त्याच्यासाठी जातनिहाय जनगणना हा त्याच्यासाठी एक प्री रिक्विजिट असेल, त्याच्यानंतरच आपल्याला हे उपवर्गीकरण जे आहे तर ते करता येऊ शकतं. याच्यासाठी काही केस स्टडीज किंवा काही एक्झाम्पल्स पण आपल्याला या ठिकाणी दिलेले दिसतात. बिहारमधल्या जातनिहाय जनगणनेचा अहवाल 2023ला जाहीर करण्यात आला. त्याच्यामध्ये बिहारमध्ये धोबी, दुसद, मुसाहर या तिन्ही जातींचा अनुसूचित जातींमध्ये म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये समावेश होतो. साधारण दर 10,000 व्यक्तींमागे धोबी जातीच्या 124 व्यक्तींचे उच्च शिक्षण पूर्ण झालेले आहे आणि हेच प्रमाण दुसद समुदायामध्ये केवळ 45 आहे, तर मुसाहर समुदायामध्ये निव्वळ 1% इतका अत्यल्प आहे. सो यावरून तुम्हाला लक्षात येते की शैक्षणिक बाबतीमध्ये आरक्षण असताना देखील या जातींमध्ये तफावत आपल्याला आढळते आणि त्यामुळं इथं म्हटलेलं आहे की जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी. किंवा तमिळनाडूमध्ये पण त्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पण हे सत्यात उतरण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, इम्पिरिकल डेटा आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे जातनिहाय जनगणना. जे तुम्हाला असं लक्षात येतंय की आता महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या सगळ्या जाहीरनाम्यांमध्ये जातनिहाय जनगणना हा मुद्दा जो आहे तर तो प्रामुख्यानं दिसेल, तर तो याच गोष्टीसाठी त्या ठिकाणी आहे. एकाच वेळी 10 हत्तींच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, असा एक मुद्दा या ठिकाणी लोकसत्तामध्ये आलेला दिसतो. सो
मध्य प्रदेशमधल्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानामध्ये 10 हत्ती मृत्युमुखी पडले आणि त्यांचं जे पोस्टमार्टेम केलं तर त्याच्यामध्ये कोडो मिलेट हा एक भरड धान्याचा प्रकार त्यांच्या शरीरामध्ये सापडला आणि त्यामुळे अंदाज लावला जातोय की या कोडो मिलेटमुळेच या हत्तींचा मृत्यू झालेला असावा. पण जे वन्यजीव अभ्यासक आहेत तर ते हे मानायला तयार नाहीत, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मध्य प्रदेश असेल किंवा झारखंड असेल या भागातले हत्ती हे पूर्वीपासूनच कोडो मिलेटचं त्या ठिकाणी सेवन करतात. त्यामुळं कोडो मिलेटपेक्षाही बांधवगडमधले हे हत्ती याच्या मागं शिकार हे कारण असू शकतं अशी शक्यता वर्तवली जाताना दिसते. आता बांधवगडमध्ये नेमके हत्ती कुठून आले तर मध्य प्रदेशामधल्या उमरिया जिल्ह्यातल्या 1536 चौरस किलोमीटर क्षेत्रात बांधवगड राष्ट्रीय उद्यान पसरलेलं आहे. बघा, जेव्हा पर्यावरणामध्ये किंवा भूगोलामध्ये असे राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्प यांच्यावरती प्रश्न येतो तेव्हा ते कधीतरी चर्चेत असतात, म्हणून तो प्रश्न विचारला जातो. सो इथं तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. बांधवगड म्हटल्यानंतर मध्य प्रदेश आपल्याला आठवलं पाहिजे. इथं एक व्याघ्र प्रकल्प पण आहे. 2018-19 मध्ये ओडिसा आणि छत्तीसगड मार्गे सुमारे 40 हत्तींचा कळप या उद्यानामध्ये आलेला होता. सध्या मध्य प्रदेशात टोटल 150 हत्ती आहेत आणि त्यापैकी जवळपास 70 हत्ती या बांधवगड राष्ट्रीय उद्यानात आहेत. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की मध्य प्रदेशामध्ये जेवढे हत्तींची संख्या आहे तेवढ्या त्याच्यामध्ये 50% हत्ती हे एकट्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानामध्ये आहेत. हत्तींसाठी टास्क फोर्स नेमकी कशासाठी आहे? बांधवगड आणि इतर वनक्षेत्रात हत्तींना राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि वनक्षेत्राच्या उत्तम व्यवस्थापनामुळे कळपांचा इथं सारखा वावर असतो. पूर्वी ते आपल्या मूळ आदिवासी क्षेत्रात परत जात, मात्र आता त्यांनी हेच क्षेत्र नवा आदिवास त्या ठिकाणी निर्माण केलेलं दिसतं आणि त्याच्यासाठी हत्ती टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. कर्नाटक, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं हत्ती आहेत. जवळच्या बफर क्षेत्राबाहेरील मैदानी भागातील पिके सौर कुंपण घालून किंवा सौर पॅनल लावून संरक्षित यामुळे केली जाताना दिसत आहेत आपल्याला. आता बेसिकली लक्षात घ्या, हत्तींचं जे आदिवासी क्षेत्र आहे तर ते असं विस्तृत स्वरूपात मोठं असतं आणि हा हत्तींचा आहे स्थलांतराचा पट्टा, म्हणजे त्याला मायग्रेशन कॉरिडॉर असं म्हटलं जातं. आणि बऱ्याचदा इथं मानवी वसाहती आल्या किंवा आता इथं रेल्वे रूळ आलेला आहे किंवा इथं वृक्षतोड होऊन तिथं मोठ्या प्रमाणामध्ये घरं निर्माण करण्यात आलेली आहेत. तर त्यामुळं काय होतंय, मानव वन्यजीव संघर्ष होताना दिसतो. सो या आर्टिकलमध्ये फक्त बांधवगडमधल्या हत्तींचा मृत्यू झालाय याच्यावरती फोकस करू नका, तर त्याच्यामुळं मानव वन्यजीव संघर्ष आणि त्याच्यासाठी काय करता येऊ शकतंय तर हे मुद्दे लक्षात घ्या. उदाहरणार्थ इथं जे सोल्युशन दिलेलं आहे, जवळच्या बफर क्षेत्राबाहेर मैदानी भागातील पिके सौर कुंपण घालून किंवा सौर पॅनल लावून संरक्षित केली जातील. सो हे एक सोल्युशन म्हणून तुम्ही वापरू शकतात. जंगलात एकट्या फिरणाऱ्या किंवा त्यांच्या समूहापासून वेगळ्या होणाऱ्या हत्तींना रेडिओ ट्रॅकिंगच्या माध्यमातून शोधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या माध्यमातून त्यांचं निरीक्षण केलं जातं. याच्यासाठी काय केलं जातं, त्यांना RFID त्यांच्या गळ्यामध्ये ती पट्टी लावली जाते बघा, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनची, आणि त्याद्वारे त्या हत्तींचं ट्रॅकिंग केलं जातं. सो एक तर असं होतं की हा फक्त मायग्रेशन कॉरिडॉर होता, पण आता हत्तींनी त्यालाच मूळ आदिवासी क्षेत्र बनवलेलं आहे. मग आधी अस्तित्वात नव्हतं आदिवासी क्षेत्र, आता आदिवासी क्षेत्र बनवलेलं आहे. तर याचा अर्थ काय केलं पाहिजे, त्या हत्तींचं आपण त्या नवीन बनलेल्या आदिवासी क्षेत्रात देखील संरक्षण केलं पाहिजे. काही जण असं पण म्हणतात की जे 10 हत्ती मृत्युमुखी पडले बांधवगडमध्ये तर ते एक 13 हत्तींचा कळप होता त्यातले होते आणि उरलेल्या 3 हत्तींनी गावकऱ्यांना चिरडल्यामुळे आता त्यांना देखील जेरबंद करण्यात आलेलं आहे. सो हत्ती हे कळपानं राहतात, अतिशय संवेदनशील असतात आणि त्यामुळं कुठंतरी रिवेंज घेण्याच्या स्वरूपात या 3 हत्तींनी या गावकऱ्यांवरती हल्ला केला असं देखील मानलं जात आहे. किंवा याच बांधवगड राष्ट्रीय उद्यानामध्ये हत्तीला दफन केले जात असताना तिथं इतर हत्ती पोहोचले आणि त्यांनी देखील काय म्हणूयात त्याला विरोध केलेला दिसतो. सो असं देखील दिसतंय. मागे एकदा UPSCनं हत्तीच्या कळपाचा प्रमुख कोण असतो असं विचारलंय. हत्तीच्या कळपाचा प्रमुख मादी असते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर गवा हा प्राणी आहे, तर त्या गव्याच्या कळपाचा प्रमुख पण त्या ठिकाणी मादी गवा त्या ठिकाणी असतो, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हत्ती हा भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे, नॅशनल हेरिटेज ॲनिमल भारताचा हत्ती आहे.
नेक्स्ट मुद्दा आहे राज्यातील 9 शिक्षण संस्था QS आशिया क्रमवारीमध्ये. QS आशिया क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थिती आता सुधारलेली आहे. गेल्या वर्षी 210व्या क्रमांकावरती हे विद्यापीठ होतं. आता 37 स्थानांनी त्याच्यामध्ये सुधारणा होऊन ते 173व्या क्रमांकावरती आहे. QS एशिया सदन या गटामध्ये 29वा क्रमांक त्याला मिळालेला आहे. गेल्या वर्षी या विभागामध्ये विद्यापीठ हे 37व्या स्थानी होतं, आता 29व्या स्थानी आलेलं दिसतं. सो या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त राज्यातले एकूण 9 विद्यापीठांना किंवा शैक्षणिक संस्थांना या क्रमवारीत स्थान मिळालेलं आहे. सो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये यंदा स्थान घसरलेलं असलं तरी देखील विद्यापीठाने या क्रमवारीमध्ये मात्र बाजी मारलेली आपल्याला दिसते. क्रमवारीत IIT मुंबई 48व्या स्थानावरती आहे आणि ती राज्यातली एक आघाडीची किंवा प्रथम क्रमांकाची शिक्षण संस्था या क्रमवारीच्या माध्यमातून ठरलेली आहे. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचा 216वा क्रमांक याच्यामध्ये लागतो. त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी 245व्या क्रमांकावरती आहे. मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 336व्या स्थानी. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे 621 ते 640 या गटात आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि NMIMS विद्यापीठ 701 ते 750 गटात आणि MIT युनिव्हर्सिटी 751 ते 800 या गटामध्ये त्या ठिकाणी आहे. बऱ्याचदा अशा आंतरराष्ट्रीय क्रमवारींवरती प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट मुद्दा आहे लष्करी सेवेतील मतदारांना सुविधा. जिल्ह्यामध्ये आता हे पुणे जिल्ह्याची रिजनल न्यूज आहे की पुणे जिल्ह्यामध्ये जे लष्करी, निमलष्करी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल किंवा सैन्य दलातले जवळपास 5605 लष्करी मतदार आहेत, तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम या संगणकीय प्रणालीद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आता महत्त्वाचं हे नाही आहे की पुण्यातल्या लोकांना हा हक्क बजावता येणार आहे. महत्त्वाचं हे आहे की इलेक्टोरल प्रोसेसमध्ये इन्क्लुजन व्हावं, मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाद्वारे वेगवेगळे प्रयोग केले जातात, वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशनसाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम ही संगणकीय प्रणाली याच्या मतदानासाठी केला जाणारा वापर हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे, तर हे जे बॅलेट पेपर आहेत तर ते ईमेलद्वारे या व्यक्तींना सेंड केले जातील. त्यांनी ईमेलवरून हे बॅलेट पेपर डाउनलोड करणं अपेक्षित आहे, त्याच्यावरती आपलं मत नोंदवणं अपेक्षित आहे आणि या मतदारांनी मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत हे पोस्टल ॲड्रेसद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या पत्त्यावरती टपालाद्वारे पाठवणं अपेक्षित आहे. सो अशी ही एकंदरीतच ETPBS प्रणाली त्या ठिकाणी आहे, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम. सो फिजिकली ट्रान्समिशनपेक्षाही थ्रू ईमेल बॅलेट पेपर जो आहे तर तो ट्रान्सफर केला जाणार आहे. सो हे महत्त्वाचं आहे, व्हॅल्युएडिशनसाठी लक्षात ठेवा. त्यानंतर सिकंदर शेखला रुस्तुम ए हिंद हा किताब प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचा सिकंदर शेख गेल्या काही वर्षामध्ये हा कुस्तीमुळं खूप जास्त प्रमाणात चर्चेत आलेला होता. एस्पेशली महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीनं त्यानं कुस्ती खेळलेली आहे तर त्या बाबतीमध्ये. आणि मग आता रुस्तुम ए हिंद नावाचा किताब सिकंदर शेखला मिळालेला आहे. अशी कामगिरी करणारा सिकंदर शेख हा चौथा मल्ल ठरलेला आहे. अंतिम लढतीमध्ये बग्गा कोहली याचा पराभव करत सिकंदर शेखनं हा किताब जिंकला. पंजाबमधल्या जालंधर या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली होती. विजेतेपदासाठी त्याला मानाची गदा, ट्रॅक्टर आणि रोख पारितोषिक मिळालेलं आहे. जसं की आपण मगाशी बघितलं की हा चौथा मल्ल ठरलाय. तर हरिश्चंद्र बेराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद या महाराष्ट्राच्या 3 मल्लांनी यापूर्वी हा रुस्तुम ए हिंद नावाचा किताब पटकावलेला आहे. रात्रीत घर पाडू शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आलेले आहेत आणि त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला फटकारलेलं दिसतं. तर प्रकरण होतं की 2019 मध्ये रस्ता रुंदीकरणात घर जमीनदोस्त करण्याचं
आणि रात्रीच्या वेळेला अचानकपणे हे घर जमीनदोस्त करण्यात आलं आणि त्यामुळं बेकायदा पाडकाम केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलेलं दिसतं. त्यामुळं तुम्ही बुलडोजर नेऊन एका रात्रीमध्ये घर पाडू शकत नाही. घर रिकामं करण्यासाठी, घरातलं साहित्य इतर ठिकाणी हलवण्यासाठी तुम्ही योग्य ती वेळ त्या कुटुंबाला दिली पाहिजे, असं देखील त्यांनी सांगितलेलं दिसतं. या अनुषंगानं राज्यांना दिलेले निर्देश काय आहेत तर ते महत्त्वाचे आहेत. म्हणजे ही न्यूज या कॉन्टेक्स्टमध्ये महत्त्वाची नसून या कॉन्टेक्स्टमध्ये महत्त्वाची आहे. रस्ता रुंदीकरण प्रकल्पाच्या अनुषंगानं कारवाई करण्यापूर्वी राज्यानं किंवा त्यांच्या संस्थांनी कोणती पावलं उचलली पाहिजेत हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं पाहिजे. नोंदी आणि नकाशांच्या आधारांवरती रस्त्याची सध्याची रुंदी तपासा आणि सर्वेक्षण करा. यामुळे अतिक्रमणाबाबत माहिती मिळेल. रस्त्यावर अतिक्रमणे हटवण्याआधी राज्यानं अतिक्रमण धारकाला, म्हणजे समजा माझं घर रस्त्यात असेल आणि अतिक्रमणात येत असेल तर नोटीस बजावली पाहिजे. नोटिसीची सत्यता आणि वैधतेवर आक्षेप घेतल्यास राज्य न्यायाची तत्वे लक्षात घेऊन स्पीकिंग ऑर्डर कारणांसह आदेश जारी करेल. संबंधित व्यक्ती त्याचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यास संबंधित अधिकारी आणि न्यायालयाच्या आदेशानं स्थगिती न आल्यास संबंधित अधिकारी अतिक्रमण हटवण्यासाठी पावलं उचलतील. म्हणजे ह्या साऱ्या स्टेप्स आहेत. नंतर अतिक्रमण हटवण्यासाठी पावलं उचलता येतील. डिरेक्टली बुलडोजर लावता येणार नाही, असं क्लिअर कट निर्देश हे सर्वोच्च न्यायालयानं दिलेले दिसतात. म्हणून बघा ते काय म्हणतायत या ठिकाणी, घरे पाडण्याची पूर्ण प्रक्रिया मनमानी होती आणि कायद्याचे पालन न करता ती करण्यात आली. तुम्ही बुलडोजर घेऊन एका रात्रीत घर पाडू शकत नाही. त्यानंतर बघा विद्यालक्ष्मी योजना आहे. गरिबीमुळे एखाद्या गुणवंत विद्यार्थ्याला उच्च शिक्षण घेता येत नसेल तर त्याच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी केंद्र सरकारनं विद्यालक्ष्मी नावाची योजना चालू केलेली आहे. सध्या अस्तित्वात असलेला 8.4% व्याजदर जो आहे तर तो व्याजदर या अंतर्गत उच्च शिक्षणासाठी कर्ज घेत असताना कमी करण्यात येईल. वार्षिक 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना केवळ 3% व्याज अनुदानासह 10 लाख रुपयांपर्यंत तारणमुक्त आणि जामीनदारमुक्त कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध होईल. उच्च शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही गुणवान विद्यार्थ्याला शिक्षण शुल्क आणि इतर खर्चाची संपूर्ण रक्कम जमा करण्यासाठी बँक आणि वित्तीय संस्थांकडून हे कर्ज उपलब्ध होणार आहे. परदेशात किंवा भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य हवे असलेल्या विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक कर्ज सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं विद्यालक्ष्मी नावाचं पोर्टल चालू केलेलं आहे. याच्या जवळपास 38 भारतीय बँका आहेत की ज्या कर्जाचं वितरण त्या ठिकाणी करतात. 6 वर्षानंतर डेव्हिड वॉर्नर कर्णधार. एक छोटीशीच न्यूज आहे की डेव्हिड वॉर्नरनं काय केलेलं होतं, दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये चेंडू कुरतडलेला आणि त्याच्यामुळं त्याच्या कर्णधार पदावरती बंदी घातलेली होती आणि आता फायनली 6 वर्षानंतर ही बंदी उठवण्यात आलेली आहे. त्यामुळं डेव्हिड वॉर्नरची थंडर संघाच्या सिडनी थंडर संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केलेली दिसते. त्याच्यानंतर बघा हलकी अवजड वाहने चालवण्यास परवानगी. एखाद्याकडं LMV लाईट मोटर व्हेकल म्हणजेच हलकं वाहन चालवण्याचा परवाना असेल तर त्याला 7,500 किलो क्षमतेची अवजड वाहतूक करणारी वाहनं देखील चालवता येतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. प्रकरण होतं एक विमा कंपनी की ज्याच्यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला विमा मिळणं अपेक्षित होतं, पण कारण की त्याच्याकडं LMV लायसन होतं मात्र हेवी व्हेकलचं लायसन नव्हतं तर त्याचा निर्वाळा देत त्यांनी त्याचा दावा फेटाळलेला होता. पण असं करण्याचा अधिकार कंपनीला नाही असं सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी म्हटलंय. मुळात हलकं वाहन चालवण्याचा परवाना ज्या व्यक्तीकडे आहे त्याला 7,500 किलो क्षमतेचं अवजड वाहन चालवण्याची परवानगी आहे. त्याच्यासाठी कुठलीही वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही असं खंडपीठाने या ठिकाणी स्पष्ट केलेलं दिसतं. त्याच्यानंतर बघा वंदे मातरम 150 कार्यक्रमाचं आयोजन. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा युद्धघोष असणाऱ्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित वंदे मातरम या काव्याच्या निर्मितीचं हे 150वं वर्ष आहे आणि ते आजपासून म्हणजे 7 नोव्हेंबर पासून त्या ठिकाणी चालू होते. 7 नोव्हेंबर याचा जर विचार केला तर 7 नोव्हेंबर अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, तो म्हणजे विद्यार्थी दिन साजरा केला जातो 7 नोव्हेंबर. का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी ज्या दिवशी दाखला झाला
शाळेमध्ये, तर तो दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. तो बघा, वंदे मातरम या काव्याच्या रचनेला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आनंद भट या कादंबरीमध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांचं हे काव्य दिसेल आणि 24 जानेवारी 1950ला याचा राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार करण्यात आलेला त्या ठिकाणी दिसेल. नॅशनल सॉन्ग लक्षात ठेवायचं, नॅशनल अँथम नव्हे, राईट. त्याच दिवशी नॅशनल अँथम पण स्वीकारण्यात आलेलं होतं, पण राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मातरमचा स्वीकार या ठिकाणी करण्यात आला. एखाद्या घटनेला 100, 150, 200, 250 वर्ष पूर्ण होत असतील तर त्यावर सातत्यानं प्रश्न येत असतो. सो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते आजच्या न्यूजपेपरमधले मुद्दे. थोडेसे डिटेल होते. त्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक यामुळं हा व्हिडिओ थोडासा लांबला, पण आपण शक्यतो क्रिस्प, टू दी पॉइंट आणि एक्झाम ओरिएंटेड जाण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून अजिबात फालतू टाइमपास त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळं कनेक्टेड राहा आपल्या स्वराज्य अँकर NCP अर्थात न्यूजपेपर फ्रॉम कॉम्पिटिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह या सिरीजसह. भेटूयात उद्याच्या भागामध्ये उद्याच्या न्यूजपेपरसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.